कर्जमाफी होऊ शकत. कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यालाच सुनावलं. 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात, कोकाटेंचं वक्तव्य. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका. माणिकराव कोकाटेंनी काय वक्तव्य केलं माहित नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान करणं आमच्या सरकारचं कर्तव्य. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची भेट घेतली. मराठी भाषिकांवर अन्याय होतो, यावर कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं राज ठाकरेंचं मत. राज ठाकरेंच्या भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया. तर सरकार म्हणून बँक अधिकाऱ्यांसोबत आहोत, सामंतांची भूमिका. बालिश उल्लेख करून कोणी बालिश होत नाही, ठाकरेंचे सर्व खासदार गोंधळलेले आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचं उत्तर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल आज समोर येण्याची शक्यता. चौकशी समितीनं अहवाल राज्य सरकारला पाठवला. काल दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये. गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी, दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, अजित पवारांचं आश्वासन. गर्भवती मृत्यू प्रकरणात कुणालाही वाचवलं जाणार नाही, कारवाई होईल, उदय सामंतांची प्रतिक्रिया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक माहिती समोर. मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. मंगेशकर रुग्णालयानं एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं. परशुराम हिंदू सेवा संघाचा आक्षेप. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख कळंबचे आमदार कैलास पाटलांची भेट घेणार. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी घेणार आमदारांची भेट. मनीषा बिडवे हत्येच्या तपासासंदर्भात चर्चा करणार. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही म्हणणाऱ्या दादांची कोलांटी उडी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. हर्षवर्धन सपकाळ नई नवेली दुल्हन आहे, अमोल मिटकरींची टीका. सूर्यावर थुंकताना हर्षवर्धन सपकाळांनी विचार करावा, मिटकरींचा हल्लाबोल. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. खासदार संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. 16 एप्रिलला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारी संदर्भात संजय राऊत आढावा घेणार. एसटीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल. एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसची तपासणी. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. कडधान्य, भाजीपाला तसंच फळपिकांनाही अवकाळीचा फटका. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात. नाशिक, बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान. नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रावर नुकसान. गंगापूर, ठाणेपाडामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा आणि चाऱ्याचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती. शेती पिकांसोबतच 20 घरांची पडझड. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर आणि ठाणेपाडा परिसरात गारपीट. 378 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान. शेती पिकांसोबतच 20 घरांची पडझड. कांदा आणि चाऱ्याचं सर्वाधिक नुकसान. धुळे जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट. जिल्ह्यातील 3075 हेक्टर क्षेत्रातील कांदा, मका, बाजरी, पपई, केळी, ज्वारी तसंच गहू पिकांचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात केवळ 17% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणीसाठी नोंदणी. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अनिवार्य. जालना जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. टँकर फेऱ्यांचा घोळ तसेच बोगस नोंदी होऊ नये यासाठी जीपीएस प्रणाली आवश्यक. नाशिकमधील विस्कळीत पाणी पुरवठा आजपासून सुरळीत होणार. गंगापूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी कराड तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. तालुक्यातील 42 गावांमध्ये पाणी टंचाई आराखड्यात समावेश. उपाययोजना करण्यात येणार. गोंदियातील देवरी नगरपंचायत हद्दीत पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांची पाण्यासाठी सार्वजनिक बोरवेलवर गर्दी. गोंदिया जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालावली. शिरपूर, इटियाडोह, पुजारी, काळीसरार धरणात पाणीसाठा कमी. पाण्याचा योग्य वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन.
कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान. सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल विरोधात भाजपची 2 पॅनल अशी तिरंगी लढत. महत्त्वाची बातमी. खासदार संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर असतील. 16 एप्रिलला उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा हा दौरा, तर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नाशिकमध्ये 1 दिवसीय शिबिर होणार आहे. नागपूर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीकडून कर्मचारी पदभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल. नांदेडच्या ट्रॅक्टर अपघातास कारणीभूत असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारून चालक फरार झाला होता. ट्रॅक्टर चालक नागेश आवटे पोलिसांच्या ताब्यात. नाशिक मनपाची वृक्षतोड छाटणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन सेवा. पालिका प्रशासनाकडून उद्यान विभागासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित. HSRP नंबर प्लेटच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात जनहित याचिका. गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेटचे दर जास्त का? जनहित याचिकेत विचारला सवाल. गोंदियाच्या अर्जुन मोरेगाव तालुक्यातील नवीन प्रीपेड मीटर लावण्यासाठी कंत्राटदारांची बळजबरी. मीटर लावण्यास बळजबरी केल्यास आंदोलनाचा इशारा. सुरळीत सुरू असलेलं मीटर जैसे थे ठेवण्याची मागणी. नंदुरबार नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या 161 कोटींच्या खर्चाला मंजुरी. 26 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेमुळे 2446 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. नागपुरातील आगीच्या घटनांमध्ये वाढ. शहरात वर्षभरात रोज सरासरी 2 आगीच्या घटना. अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार नागपुरात वर्षाला 806 आगीच्या घटनांची नोंद. भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात. मागील अनेक दिवसांपासून मिरचीला 20 रुपये प्रति किलो दर. रोगराईच्या सावटानं मिरचीला योग्य दर नाहीत. नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक वाढली. मक्याला बाजार समितीत 1700 ते 2200 रुपयेपर्यंत दर. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 1250 क्विंटल मक्याची आवक. मक्याला प्रति क्विंटल 2100 ते 2500 रुपयांचा दर. नागपूरच्या मृगबहाराच्या संत्र्यांचा हंगाम संपणार. आवक कमी झाल्यानं मृगबहाराच्या संत्र्याचे दर 65 ते 70 हजार रुपये टनांवर. पुढील आंबिया बहाराचा संत्रा ऑगस्ट महिन्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीच्या कारवाईला स्थगिती. जप्तीच्या स्थगितीसाठी रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयात मागवण्यात आली होती दाद. भाट्टे येथील रत्नसागर बीच रिसॉर्टचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी दिले होते जप्तीचे आदेश. अहिल्यानगरमध्ये 1 कोटी रुपयांचा बेकायदा दारूचा साठा जप्त. अहिल्यानगर दौंड मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. बीडच्या आष्टीत शाळेच्या बसला अपघात. 12 विद्यार्थी जखमी. बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात स्कूल बस आणि कार यांच्यात अपघात. अपघातात शाळेची बस झाडाला धडकली. धुळे जिल्ह्यात महावितरणची धडक कारवाई. मार्च महिन्यात 50 कोटींची वसुली, तर वीज बिल थकवणाऱ्या 7000 घरांचा वीज पुरवठा खंडित. बुलढाण्यात पतीकडून विभक्त राहणाऱ्या पत्नीसह तिच्या आईला मारहाण. पोटगीची केस परत घे नाहीतर जीवे मारेन असं म्हणत मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या खरबी आणि तुमसर परिसरात IPL स्पर्धेवर सट्टा लावणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई. एकाच वेळी विविध ठिकाणी कारवाई करत 5 जणांना अटक, तर 11 जणांवर गुन्हे दाखल. भंडाऱ्याच्या वरठीत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या वतीनं उपाययोजना. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडा. भाविकांची प्रशासनाकडे मागणी. तर 8 एप्रिलला चैत्र यात्रा सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येणार.